सो बघू शकता शिवांश पण रेडी आहे. फायनली आपण पोहोचलो आहोत ॲबीज वॉटरफॉलजवळ, कर्नाटकमधला किंवा कुर्गमधला. सो आता आपण या म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीवर आहोत आणि या समोरही बसतो इथे समोर. सो आता आपण मंदिरात चाललो आहे. सो फायनली आपण पोचले मंगळूर जंक्शन म्हणजेच मँगलोर जंक्शन, जिथे आपला लास्ट डेस्टिनेशन आहे मँगलोर. सो आता चला उतरूया. त्याच्या पुढे आपला बराच डिस्टन्स आहे अजून, आपल्याला मणिकेरीला जायचं आहे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. मी नीरज पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि स्वागत करतो आहे साऊथवरून, मँगलोरवरून. आणि आता वाजले सकाळचे 9, 9:30 आणि मी पोचलो आहे मँगलोर रेल्वे स्टेशनवर. आता इथून पुढे जायचं आहे आपल्याला मणिगिरीसाठी, म्हणजेच कुर्गला. आता इथून बसेस वगैरे बघायचे आपल्याला काय म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे. सो बघू शकता तुम्ही माझ्याकडे ही मत्स्यगंधा एक्सप्रेस, जी आम्ही रात्री 1:45ला पकडली कुडाळवरून. आणि आत्ता इथे 9, 9:30ला पोचले. 1-1.5 तास लेट आहे ट्रेन. 7:45चा टायमिंग होता, 7:40चा. सो चला आता हे आहे मँगलोर स्टेशन आणि आता आपण जाऊया पुढे. हे बघू शकता हे आहे मँगलोर स्टेशन आणि आता आपल्याला इथून क्रॉस करून राईट साईडला जायचं, अपोजिट साईडला. सो काही आता सकाळचे 9:30-10 होत आले आणि आम्ही KSRTC बस स्टँडला आलो आहे मँगलोरच्या. आणि इथून आता आम्ही म्हणजे बस किंवा बघू कार वगैरे बघू दुपारी एलिफंट कॅम्पसाठी. आणि आता आम्ही इथे नाश्ता करायला बसलो आहे. सो इडली वडा, नंतर साधा डोसा, मसाला डोसा वगैरे मागवलं आहे. इथली टेस्ट बघूया आपण, मुंबईची तर आपल्याला माहिती आहे. शिवांश बघू शकता तुम्ही, त्याला पण भूक लागली. आता मी खाऊन घेतो. आता आपण म्हणजे KSRTC महाराष्ट्राची साऊथ कर्नाटक सरकारच्या या बसेस आहेत आणि त्या बसेसमधून आता आपण निघालो आहोत मणिकेरीला. आणि मणिकेरीवरून आपल्याला पुढे म्हणजे कुशलनगरला रिक्षाने जायचं आहे. सो इथून आपल्याला 4 तास लागणार आहेत म्हणजे असं त्यांनी सांगितलं. आणि 150 रुपीज पर हेड तिकीट होती. आणि जर तुम्ही म्हणजे डायरेक्ट कार वगैरे केली असती तर जवळपास त्यांनी म्हणजे आम्हाला जिथे जायचं आहे कुशलनगरला तिकडे 5,300, 5,800 वगैरे सांगितले. आणि ओलामध्ये जवळपास 3,500, 3,700 रुपये दिसत होते. सो आम्ही हा रूट प्रेफर केला. सो गाईज हे आहे कुर्ग बस स्टॉप म्हणजे बस स्टँड. आणि इथून आता आम्ही चाललो कुशलनगरला, जिथून आय थिंक 20-25 किलोमीटर आहे आमचं हॉटेल. सो हे कुर्ग हिल स्टेशन मडिकेरीमधलं, आणि सॉरी कुर्गमधलं मडिकेरी हां बस स्टँड आहे हा. आणि कुर्गमध्येच येतं कुशलनगर. सो आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलवर. सो इथून रिक्षा करून किंवा ओला करून जाऊ आम्ही. ऑलमोस्ट मला वाटतं एक 4 तास लागले, 4-5 तास, कारण रस्ता पूर्ण पूर्ण ह्याचा आहे. सो चला आता जाऊया हॉटेलवर डायरेक्ट. सो गाईज हा होता फ्लिंटस्टोन विला, जिथे आम्ही राहिलो होतो म्हणजे कालची रात्र. आणि छान आहे विला, म्हणजे 3-4 रूम आहेत. खाली आय थिंक 2 रूम आहेत, वर 2-3, खाली 2-3 रूम आहेत, वर 2-3 रूम आहेत. आणि मस्त असं पूर्ण स्पेस आहे. ते आता सीझनमध्ये तुम्ही तिथे येऊन हे करू शकता. आम्हाला काहीतरी 2,500-3,000 हजारला पडला तो. 2,500 म्हणजे ऑनलाईन बुकिंग केलं तर. आणि वर ते टॅक्स वगैरे पकडून सगळं. आणि असं आहे इथून वर जायला वगैरे आहे. हा असं इथे पूर्ण सिटिंग एरिया वगैरे आहे. आणि रूम तुम्हाला दाखवतो. ही होती आमची रूम अशी. इथे बाथरूम वगैरे आणि इथे असं कपाट. सगळ्याला सकाळचे 9, 9:30 झालेत आणि आम्ही नाश्ता करायला बसलो. मेंदूवडा आणि डोसा. ते कॉमन आहे सगळ्या गोष्टी जेवणात आणि वगैरे, तेच करतो. चला नाश्ता करूया. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. काल आपण इथे चेक इन केलेलं, म्हणजे मी बघू शकता माझ्या मागे फ्लिंटस्टोन म्हणून विला आहे.
आणि आम्ही आलो होतो इथे ॲक्च्युली काल संध्याकाळी काहीतरी 5-5:30च्या आसपास. ॲक्च्युली आमचं बुकिंग होतं एका वेगळ्या ठिकाणी, काय अरविंद प्रीमियर हॉटेल म्हणून होतं कुशलनगरमध्ये जे आहे कुर्गमध्ये. बट ॲक्च्युली असं झालं की सकाळी ते लोक फोन करत होते आमचं कन्फर्मेशनसाठी, बट आम्हाला यायला म्हणजे आम्हाला लेट झाला, 4 वाजले, 4-4:30 झाले. आणि त्यात त्यांनी फोन कधी लँडलाईन नंबरवरून केले ते काय कळाले नाही आम्हाला, आणि त्यामुळे माझ्याकडून ते उचलले गेले नाही. आणि आम्ही फोन उचलले नाही म्हणून 2-3 वेळा त्यांनी काहीतरी केले, म्हणून त्यांनी मग ते बुकिंग देऊन टाकलं दुसऱ्याला. आणि मग त्यावेळी असा प्रॉब्लेम झाला की आमच्याकडे हॉटेल नव्हतं, म्हणून मग आम्ही हे हॉटेल अर्जंटमध्ये बुक केलं. मागे बघू शकता तुम्ही, हा फ्लेन स्टोन विला म्हणून आहे, छान आहे विला. त्यांनी 2-3 रूम हे केलेत. फक्त प्रॉब्लेम इथे असा आहे की इथे जे त्यांचं काही रेस्टॉरंट आहे, तुम्हाला बाहेर जाऊन हे करावं लागतं. फक्त ते किचन वापरायला देतात, जिथे तुम्ही काही पण बनवू शकता, चहा, कॉफी, मॅगी आणि आणखी काही वगैरे. टी व्ही नाही आहे हे असल्यामुळे ते नाही आहे. बाकी गरम पाण्याचा एक प्रॉब्लेम होता. गरम पाणी काय म्हणाले सोलार आहे, पण तसं काय पाणी तसं गरम झालं नाही. सो तो एक इश्यू मला वाटला. बाकी रूम छान होत्या, मोठी होती, विलाचा तुम्हाला एक लुक येतो. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 11 वाजलेत आणि आम्ही एका दुसऱ्या हॉटेलवर चेक इन केले उद्या आणि परवासाठी, म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस. परवा सकाळी आपल्याला निघायचं आहे बँगलोरसाठी. सो आज आम्ही 1-2-3 स्पॉट बघणार आहोत बाईक रेंट करून, आणि उद्या 1-2-3 स्पॉट. सो असे आज आणि उद्यामध्ये हे पूर्ण कुर्ग म्हणजे मडिकेरी आणि कुशलनगरमधले जे काही स्पॉट आहेत ते आम्ही कवर करणार आहोत. सो शिवांशचा हा नवीन ड्रेस बघू शकता तुम्ही, नवीन पूर्ण कॉर्ड सेट आहे, तोंडाला बोट काढ. सो आता आम्ही निघतो आहे दुसऱ्या हॉटेलवर चेक इन करायचं. 12 वाजता, आता इथून 10:30 वाजता होतं, म्हणजे 11 वाजलेत. सो आता इथून हार्डली 1 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. काहीतरी बरंच इंटरनॅशनल इन म्हणून असं काहीतरी आहे, शांती इंटरनॅशनल इन म्हणून. सो तिथे जाऊन आम्ही चेक इन करू आणि मग तिथून गाडी रेंट करून मग पुढे जातं. नाश्ता वगैरे जायचं सकाळी मस्त, तुम्ही बघितलं असेल नाश्ता. म्हणजे आता सकाळी आम्ही जेव्हा आमची अंघोळ वगैरे झाली आणि इडली डोसा वगैरे तर आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला आणि आता इथून पुढे चाललो आहे आम्ही. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघता आणि तुम्हाला आवडेल कंटिन्यू करून. सो चला. आता दुपारचे 12:30 झालेत आणि आम्ही ॲक्च्युली थांबलो आता आहे झूम रेंटल बाईक आणि कार आणि बाईक्सच्या इथे. ॲक्च्युली आता आज आहे रविवार आणि आज बऱ्याचशा बाईक्स म्हणजे ऑलरेडी म्हणजे सगळ्याच बाईक ऑलरेडी म्हणजे गेल्यात बाहेर, त्यामुळे आम्हाला काय बाईक भेटली नाही. आणि आमचं आता चेक इन होतं दुपारी 11 वाजता, त्यामुळे 12 वाजता, त्यामुळे आम्ही सकाळी पण लवकर निघू शकलो नाही. सो आजच्या दिवसात आम्हाला 2-3 स्पॉट कवर करायचे आहेत. सो आमचा एक रिक्षावाला होता जो काल आम्ही ज्या रिक्षाने गेलो होतो त्यालाच आम्ही हायर केला, तो आम्हाला 1000-1200मध्ये भेटलं. ॲक्च्युली नॉर्मल तुम्ही कुठली पण इथे बाईक घ्याल ना, आता लाईक आम्ही एनफिल्ड विचारली तर ती 1900 रुपये त्याचा रेंट आहे. मग त्याच्यात तुम्ही पेट्रोल टाकणार, त्यामुळे ती जवळपास 2500-3000च्या घरात जाणार आहे. आणि नॉर्मल स्कूटी जरी घेतली तरी 600-500-700 रुपये त्याचा रेंट आणि परत 500 रुपये त्यात तुम्ही 400-500चं पेट्रोल टाकणार, म्हणजे ते परत तुम्हाला झालं सेम तसंच की 1000 रुपयाच्या आसपास झालं. मग ह्याच्यात कसं 200-300 रुपये एक्स्ट्रा करून आपल्याला म्हणजे डोर टू डोर ते कसं उडतात, म्हणजे हॉटेल टू हॉटेल. आणि प्लस आमच्यावर शिवांश आहे त्यामुळे मग ते इझी पडतं. सो आता आम्ही पुन्हा त्या रिक्षावाल्याला हायर केलं आहे आणि एक मडिकेरीला जे आपले 3-4 स्पॉट आहेत, ओंकारेश्वर टेम्पल, ॲबिस फॉल आणि काय म्हणतात ते राजा स्टॉम वगैरे, आणि ते मडिकेरीच्या आसपास मडिकेरी फोर्ट जरी झाला तरी. सो आता बघूया, शिवांश दाखवतो तुम्हाला असं झालं आहे. सो बघू शकता शिवांश पण रेडी आहे. सो आता इकडे तशी थंडी तर नाही आहे, पण स्टील आम्ही सगळ्यांनी थंडीचे कपडे घातलेत. सो आता आम्ही निघालो रिक्षाने. आय थिंक सम ॲक्सिडेंट आय थिंक हॅपन. वॉटरफॉलसाठी आणि तुम्ही रस्ता बघू शकता, इतका सुंदर आहे ना. पूर्ण फॉरेस्टमधून जातो रस्ता, कुर्ग सिटीमधून, आणि सगळे चहाचेमुळे रबराची झाडं वगैरे आहे. आणि खरंच म्हणजे हवा पण आता दुपारी 12:30 वाजता 1 वाजता एवढी थंड लागते ना. कम्प्लीट हिल स्टेशन आहे.
गाईज फायनली एवढ्या खूप गाड्यांची लाईन लागली आहे, जवळपास 1-2 किलोमीटर, म्हणून आम्ही चालत आलो आणि आता आम्ही ॲबिस फॉलजवळ पोचलो आहे. आमचा ऑटोवाला येतो आहे, तोपर्यंत म्हटलं आम्ही जाऊन बघून येतो, म्हणजे कसं त्याचा पण वेळ वाचेल आणि आमचाही. सो आता बघूया आपण इथे पुढे जाऊन ॲबिस फॉल. सो आत्ता आम्ही चालत चाललो आहे. 10 रुपयाच्या 2 तिकीट्स काढल्या, एंट्री तिकीट्स, आणि चाललो आहे आम्ही पुढे. फायनली आपण पोचलो आहोत ॲबिस वॉटरफॉलजवळ. कर्नाटकमधला किंवा कूर्गमधला, मडिकेरीमधला वन ऑफ द फेमस वॉटरफॉल. इथे बरेच सारे वॉटरफॉल आहेत आणि इवन दो हा डिसेंबर महिन्यात पण पाणी बघू शकता तुम्ही, पाण्याचा फ्लो. नॉर्मली आपल्याकडे महाराष्ट्रातले वॉटरफ्लो हे सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर बंद होतात, पण हा जर तुम्ही बघाल हा डिसेंबर पण ऑलमोस्ट संपला आहे, म्हणजे आता जानेवारी चालू होते आणि तुम्ही बघू शकता वॉटरफॉल. वेगळ्या त्यांनी ब्रिज पण एक बांधलेला, पण आता तो मला वाटतं खूप जुना झाला आहे आणि लोखंडी ब्रिज असल्यामुळे तो आता तुटला आहे. सो याचं एकंदरीत जुन पाणी जातं आणि हा आहे ॲबिस वॉटरफॉल. हो या. सो गाईज आता आम्ही आलो राजा सीट गार्डन मडिकेरी, म्हणजेच राजा स्टॉम वगैरे याला पण म्हणतात. म्हणजे इथून तुम्ही म्हणजे असा एक हिल पॉईंट आहे, म्हणजे इथून सनसेट, सनराईज किंवा म्हणजे इथला संपूर्ण प्रदेश बघू शकता मडिकेरीचा. सो चला जाऊया. सो गाईज काही इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत, लाईक झिपलाईन, परत ते रॉकेट इजेक्टर वगैरे. 350 आणि 250 रुपये आहे. ते तर आता करण्यात एवढं इंटरेस्ट नाही, कारण ऑलरेडी केलेले आहेत आणि हे बऱ्याच ठिकाणी आहेत. आता आपण हा जो टॉप स्पॉट आहे तो पण बघूया. चला. सो इथे गार्डनमध्ये बरेच असे काही म्हणजे काय म्हणतात सेल्फी पॉईंट म्हणा किंवा फोटो काढण्यासाठी ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. त्यांनी डायनासोरचे असे काही स्टॅच्यूज उभे केले आहेत. इथे कॅमल आहे आणि बरेच सारेच आहेत. म्हणजे सो असे इथे गार्डन त्यांनी छान प्रकारे असं म्हणजे हे केलं आहे, मॅनेज केलं आहे, जेणेकरून म्हणजे तुम्ही इथे फोटोज काढू शकता वगैरे. तर तिकडे समोर लाईक झाडावर म्हणजे त्यांनी झाड क्रिएट केलं, त्यावर अजगर वगैरे दाखवलं आहे. ते झाड छान व्यवस्थित कटिंग्स केलेले आहेत आणि ते बरेच काही फुलांची झाडं वगैरे आहेत. सो असं एकंदरीत केलं इथे बघू शकता. हा असं सो असा एकंदरीत हा राजा स्टॉप म्हणजे राजा सीट गार्डन म्हणून आहे आणि इथून तुम्हाला संपूर्ण हा मडिकेरी परिसर दिसतो. म्हणजे हा हिल पॉईंट आहे थोडक्यात सांगायचं. आणि संडे असल्यामुळे बरेच सारी पब्लिक इथे ऑलरेडी आलेली आहे. झिपलाईन पण आहे. पॉईंट इकडे एका बाजूला. सो असे खूप सारे पॉईंट आहेत. जसं इथे आय लव्ह कूर्गचं म्हणजे त्यांनी केलेलं आहे आणि जसा मोर आहे, जसं मग असे दोन इथे डायनासोर वगैरे बनवलेलं आहे. बरेच सारे इथे रेनडियर्स वगैरे आहेत. सो आता आपण चाललो आहे म्युझियममध्ये, मडिकेरीचं हेरिटेज म्युझियम. सो चला जाऊन बघूया आपण आतमध्ये. सो पहिल्यांदाच इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते, जी 12व्या-13व्या शतकातली आहे. गणपती बाप्पा. आता इथे पण काही मूर्ती आहेत. इथे काही हे कॉईन्स आहेत 18व्या-19व्या शतकातले. हाँगकाँग, पाकिस्तान, या सगळ्या काही मूर्ती आहेत 19व्या शतकातली. ही 18व्या-19व्या शतकातली. प्लेस कुठून आणलेल्या त्या आहेत सगळ्या. तर कल्ट डेट्टी 18व्या शतकातली. इथे काही हत्यार आहेत.
इथे पण काही मूर्तीज आहेत. जुन्या काळातले काही टायपरायटर वगैरे आहेत. गणपतीच्या मूर्ती वगैरे. आणि इकडे जर तुम्ही बघाल ना रिअल म्हणजे बिबळे आहे किंवा चित्ता म्हणू शकता तुम्ही त्याला, जो प्रिझर्व केलेला आहे. रिअल आहे, रिअल फक्त त्याला प्रिझर्व केलं आहे. अशोक स्तंभाचं वाटतं मला, 4 सिंह म्हणजे दिसतात आहे. इथे पण आहे काहीतरी असं, म्हणजे काही जुनी मास्क वगैरे आहेत. इथे भांडी आहेत, कपडे आहेत त्यावेळेचे 18व्या शतकातले. इथे पण काही मूर्तीज आहेत. सो आता आपण त्याच्या इथून पुढे आलो थोडंसं, म्हणजे म्युझियमच्या इथून. आणि ही एक मोठी वास्तू आहे सफेद रंगामध्ये. आता काय आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण इथं नाव वगैरे असं काही नाही आहे. जर कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. बट स्टील इथे नाव जरा मिसिंग आहे, कारण फोर्ट जो आहे तो हा इथे समोर आहे. सो आता आपण फोर्ट तर बघणार आहोत, बट मी फॉर दॅट ती वास्तू बघतोय. चला आता आपण हा मडिकेरी फोर्ट बघूया कसा काय आहे तो, कारण आता 4:30 वाजत आला. आपल्याकडे अर्धा पाऊण तास आहे, कारण हा फोर्ट बघून झाल्यानंतर आपल्याला ओंकारेश्वर टेम्पलला जायचं आहे. सो चला फोर्टमध्ये एंटर करूया. आय थिंक हाच एंट्रन्स आहे. सो इथे एक मंदिर आहे, महागणपत श्री कोट्टे महागणपती टेम्पल म्हणून. पण इथून बघू शकतोय. सो असं एकंदरीत मंदिर आहे आणि हा इथला परिसर आहे. आता याच्यावर काढलेल्या फळावर कळत तर नाही आहे, बट तिथे प्राईस वगैरे दिसते. मला वाटतं पूजेचं वगैरे काहीतरी असेल, अभिषेक वगैरे काहीतरी समथिंग. तिथे खारुताई पण आहे. फोर्ट मला वाटतं बाजूच्या बाजूला आहे. चला सो आता आपण या म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीवर आहोत आणि या समोरही बसतो. इथे समोर शिवांश आहे. याला एवढं चढणं घेऊन शिला शक्य होणार नाही. मी चालू आहे या किल्ल्यावर. सो आता आपण या तटबंदीवरून एक फेरफटका मारूया आणि बघूया हा किल्ला कसा आहे. किल्ल्याबद्दल तितकीशी माहिती नाही, बट जशी माहिती भेटेल तशी मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि शक्य झालंच तर आता स्क्रीनवर पण देईन. सो बघूया. ते 2 हत्ती आहेत वेगवेगळ्या म्हणजे चेहऱ्यांच्या मुद्रामध्ये. छान वाटतं. तटबंदी आपण बघायची आपल्याला. चला सो किल्ल्याच्या एका बुरुजावर आपण आलो आहे आणि इथून बघूया आपल्याला काय दिसतंय ते. सो संपूर्ण ॲक्च्युली परिसर पूर्ण आजूबाजूला झाडांनी व्यापलेला आहे. मोठी मोठी झाडं आहेत आणि रान पसरलं आहे. आणि त्याच्या या साईडला इथे पूर्ण हे मडिकेरी शहर आहे. ॲक्च्युली किल्ल्यामध्ये आता पाहिलं तर सगळीकडे तटबंदीच आहे आणि आतमध्ये मग सगळ्या वस्तू त्यांनी बांधलेल्या आहेत. सो तसं काही किल्ल्यामध्ये इतकं काही बघण्यासारखं नाही आहे, म्हणजे एक तटबंदी आणि काही बुरुज सोडले तर. सो मी एक राऊंड तर कंप्लीट करतो आहे म्हणजे किल्ल्यांच्या तटबंदी भोवतीचा. सो आपण बघूया. तसं आता आपण हा बुरुज बघितला तिथे, तसाच हा एक बुरुज आहे. आतमध्ये इथे असे सैनिकांसाठी
काही स्थान केलेले आहेत आणि इथून परत पूर्ण असा राऊंड आहे. सो गाईज आत्ता किल्ला बघून तर झाला आहे, म्हणजे फक्त तटबंदीच आहे आणि आतमध्ये खूप सारी अशी म्हणजे झाड जे खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि म्हणजे काही वास्तू त्यांनी बांधलेले आहेत. मला वाटतं किल्ला म्हणजे तर खूप जुना आहे, बट त्याच्या आतमध्ये नंतर या वस्तू नंतर बांधल्या गेलेल्या आहेत. सो तर त्या बघून झाल्यात आणि आता मी निघालो आहे खाली उतरायला पुन्हा, कारण तर 4:30-5:45 होत आलेत आणि आपल्याला अजून एक स्पॉट करायचं आहे, तो म्हणजे ओंकारेश्वर टेम्पल. आणि ते टेम्पल झालं की मग आपण निघणार आहोत. आणि आता तुम्हाला माहिती आहे थंडीच्या या सीझनमध्ये 5:30-6ला काळोख सुरुवात होते आणि इथून पुन्हा आपल्याला अर्धा-पाऊण तास 1 तासभराचं अंतर आहे. सो म्हणजे पुन्हा हॉटेलवर आपल्याला 7 वाजतील. सो आपल्याला हा स्पॉट कंप्लीट करून जायचं आहे आणि उद्या पण आपल्याला बरेच काही स्पॉट करायचे आहेत, अजून 2-3 स्पॉट, ज्यामध्ये दुबारे एलिफंट कॅम्प आहे, आय थिंक अजून मॉन्टेसरी वगैरे आहे तिकडची, गोल्डन टेम्पल. सो चला आता जाऊया पुन्हा एकदा खाली, म्हणजे ऑटोमधून आपल्याला जायचं आहे ते ओंकारेश्वर टेम्पलला. चला. सो आता आम्ही ओंकारेश्वर टेम्पलजवळ आलो आहे आणि इथेच एक कॉफीचं म्हणजे एक छोटंसं काय म्हणतात स्टोअर होतं. इथे तुम्हाला होममेड कॉफी मिळते, म्हणजे अगदी इथले जे म्हणजे कॉफीचे बीन्स आहेत त्यापासून बनवलेली कॉफी. सो एकदम मस्त, एकदम नॅचरल कॉफी. सो गाईज आता आम्ही ओंकारेश्वर टेम्पलला झालो आहे. 5 वाजून 5-10 मिनटं झाले आणि संध्याकाळी 5 वाजता उघडतं, 7:30 ते 12 आणि नंतर 12 ते 5 बंद असतं, नंतर 5 ते 8. सो आता हे समोर आहे मंदिर आणि हे समोर इथे तळ आहे मंदिराच्या. सो याच्यामध्ये खूप सारे मोठे मोठे मासे आहेत, तुम्ही बघू शकता. शिवांश फिश बघ. सो आता आपण मंदिरात चाललो आहे. सो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे, पण मंदिरात आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाव नव्हती म्हणून आपण आता बाहेर शूट करतो आहे. सो गाईज जाताना ॲक्च्युली आता मी निघालो आहे आणि तुम्ही बघाल ना पूर्ण असं ट्रॅफिक लागलं आहे आणि सगळ्यांना लाईनमध्ये उभे आहेत. इथे कोणी ट्रॅफिक तोडत नाहीत. आपल्याकडे मुंबईमध्ये एकामागून एक लागले असेल सगळे सरळ ट्रॅफिक तोडतात, ते फाईन विन बघत नाहीत. आता आपण इथे ताडगोळे घेतो आहे, इथले फ्रेश ताडगोळे 100ला 6. ॲक्च्युली आपल्याकडे स्वस्त आहे, आपल्याकडे 100ला डझन भेटतात कांदळा वगैरे त्या साईडला, बट आता इथे फ्रेश इथे घ्यायला म्हणून ट्राय केले. आता घरी जाऊन खाऊया आपण. सो हे काय आता रात्रीचे 8:30-9 होत आलेत आणि आम्ही चाललो जेवायला खाली फर्स्ट फ्लोअरला. या हॉटेलचं एक चांगलं आहे, म्हणजे जिथे आता आम्ही राहतो आहे, जे आम्ही आज चेंज केलं आहे, शांती इंटरनॅशनल इन म्हणून असं काहीतरी नाव आहे आणि मस्त आहे. म्हणजे खूप सारे रूम्स आहेत, रूम्स क्लीन आहेत, मोठे आहेत आणि व्यवस्थित आहेत, सगळ्या सुखसोयी आहेत आणि खाली त्यांचं हॉटेल आहे. सो तिथे आज आम्ही जेवायला चाललो आहे. मला एवढं घेऊन चाललं चला. आणि आज बऱ्यापैकी थंडी आहे, सो त्याने आम्ही जाड कपडे घातलेत. सो काही आता आम्ही या हॉटेलचं ना म्हणजे इन हाऊस रेस्टॉरंट आहे, शांती बाईट्स म्हणून, आणि ते जेवतो आहे. मस्त जेवण चांगलं आहे. म्हणजे मी तर रिकमेंड करेन की इथे या, स्पेशली महाराष्ट्रीयन आपली मुंबईची पब्लिक आली तर इथे थोडं म्हणजे आम्ही आता 2 दिवस झाला आहोत. इथलं फूड थोडं म्हणजे आता सध्या तरी स्टार्टर्ड आलेलं बेटर आहे. आता बघूया पुढे जो ऑर्डर दिलेला मेनू आहे डिनरचा तो कसा आहे, कारण नॉर्मली फक्त डाळ भात असंच आहे इथे आणि ते काय आपल्याला जमत नाही. आणि काल आम्ही चिकन फ्राईड राईस मागवला पण तो खूप म्हणजे खूप विचित्र आलेला. सो त्यामुळे आज आम्ही जरा वेगळं काहीतरी ट्राय केलं, कारण इथलं चिकन खाताना थोडीशी मला भीती वाटत होती, म्हणून मी
प्रॉन्स आणि नॉर्मली एग मसाला ऑर्डर केला आहे. सो लेट्स सी, बघूया कसं आल्यावर मी तुम्हाला दाखवतेच परत एकदा. सध्या शिवांश जेवतोय. सो लेट्स सी. एग मसाला आणि बटर रोटी सांगितलेली. सो नाईस, जेवण खूप चांगलं आहे. येऊ शकता तुम्ही इथे या हॉटेलमध्ये. काय बोलतोस, कसं वाटलं जेवण? जेवण उत्तम आहे. जर तुम्ही हॉटेलमध्ये राहतात तर बाहेर जाऊ नका जेवायला, इथेच जेवण मस्त आहे. मी हॉटेलचं डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये ॲड्रेस देतो. कुर्गला आलात, कुशलनगरला थांबलात तर इकडे नक्की या. सो गाईज, आता रात्रीचे 10 वाजले. तुमचं जेवण वगैरे झालं आणि इथे बाजूलाच कुशलनगर बस डेपो आहे. तिथे मी गेलो होतो बसची चौकशी करायला. कारण मंगळवारी सकाळी म्हणजे 31 डिसेंबरला आपल्याला इथून जायचं आहे म्हैसूर पॅलेसला आणि मग तिथून पुढे बँगलोर एअरपोर्टला. सो म्हैसूर पॅलेसला जाणाऱ्या इथून बसेस आहेत, त्या तो आहेत बसेस पण आहेत आणि ऐरावत म्हणून खास काही लक्झरी बसेस पण आहेत. सो त्याची बुकिंग मला उद्या करावी लागेल. ऑनलाईन पण होते मोबाईलवर, पण आता मी इथे जवळच आहे, तर मी जाऊन चौकशी करेन. 5 मिनिटावर आहे हॉटेलपासून. सो आता बघू शकतो तुम्ही, हे रात्रीचं कुर्ग, रात्री 10 वाजता. सो आता जेवण खरंच मस्त होतं. जेवण झालं, एक बैदा मसाला, नंतर प्रॉन्स मसाला का प्रॉन्स समथिंग काहीतरी होतं. प्रॉन्सची एक प्लेट होती. मस्त झालं जेवण.